2029 चे हे वर्ष भारताच्या राजकारणातलं एक टर्निंग पॉइंट ठरणार आहे. कारण या निवडणुकीत फक्त सरकार ठरणार नाही, तर संपूर्ण राजकीय नकाशाच बदलणार आहे. कारण 543 वरून लोकसभेच्या जागा थेट 816 पर्यंत वाढणार आहेत. नवीन मतदारसंघ तयार होणार आहेत. यासोबतच महिलांसाठी 273 जागा राखीव ठेवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला जाणार आहे. या सगळ्याचा अर्थ काय? या बदलांचा कोणाला फायदा होणार आणि कोणाच्या अडचणी वाढणार? महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यातील लढत किती तीव्र होणार? चला 2029च्या या मोठ्या राजकीय बदलाचा सोप्या भाषेत आणि सविस्तर आढावा घेऊया. नमस्कार, मी आरती, तुम्ही पाहताय आझाद मराठी. 2029च्या निवडणुकांपूर्वी देशात मोठे बदल होणार आहेत आणि त्याचा थेट परिणाम महाराष्ट्रावरही दिसणार आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे लोकसभेच्या जागांची संख्या 543 वरून वाढून 816 होणार आहे. याचा अर्थ काय? तर देशभरात 273 नवीन मतदारसंघ तयार केले जाणार आहेत. हे मतदारसंघ तयार करताना 2011च्या जनगणनेचा आधार घेतला जाणार आहे. म्हणजे ज्या भागात लोकसंख्या जास्त आहे तिथे नवीन जागा वाढतील. महाराष्ट्र हा देशातील मोठ्या राज्यांपैकी एक असल्यामुळे इथेही मोठा बदल होणार आहे. सध्या महाराष्ट्रात 48 लोकसभा जागा आहेत, 288 विधानसभा जागा आहेत. पण नवीन फेररचनेनंतर लोकसभा जागा वाढण्याची शक्यता आहे. काही अंदाजानुसार 60 पेक्षा जास्त पर्यंत जाऊ शकतात. त्यानुसार विधानसभा जागाही वाढतील. कारण काय? तर ज्या भागात लोकसंख्या वाढली आहे त्या भागांना अधिक प्रतिनिधित्व देण्यासाठी नवीन मतदारसंघ तयार केले जातील. या नव्या बदलात सर्वात मोठा आणि ऐतिहासिक निर्णय म्हणजे 816 पैकी 273 जागा महिलांसाठी राखीव असतील. याचा अर्थ संसदेत महिलांचं प्रतिनिधित्व मोठ्या प्रमाणात वाढेल. अनेक नवीन महिला नेत्यांना संधी मिळेल. राजकारणात एक नवीन समतोल तयार होईल. आता पाहू महाविकास आघाडी वर्सेस भाजप कोण कोण निशाण्यावर आहेत. तर महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यात जोरदार लढत होणार आहे. महाविकास आघाडीमध्ये प्रमुख पक्ष म्हणजे शिवसेना, उद्धव गट, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट आणि काँग्रेस. पुढे भाजपची रणनीती काय असू शकते? तर भाजप काही मजबूत आणि प्रभावी नेत्यांना टार्गेट करू शकते, जसं की मोठा जनाधार असलेले नेते, विशिष्ट मतदारसंघात प्रभाव असलेले मोहरे आणि जिथे भाजपला जिंकण्याची जास्त शक्यता आहे. म्हणजेच आगामी निवडणुका या फक्त आकड्यांचा खेळ नसून रणनीती, गठबंधन आणि व्यक्तिमत्वांचा मोठा संघर्ष असणार आहे. आता पाहू फेररचना का महत्वाची आहे. फेररचना म्हणजे मतदारसंघांची पुन्हा मांडणी. हे प्रत्येक 10-20 वर्षांनी केलं जातं, पण यावेळी बदल मोठा असणार आहे. याचे फायदे लोकसंख्येनुसार योग्य प्रतिनिधित्व, काही भागात अन्याय कमी होईल, नवीन राजकीय समीकरण तयार होतील आणि फायद्यांसोबतच आव्हानेही आहेत. काही नेत्यांचे मतदारसंघ बदलतील, जुन्या राजकीय गणितांवर परिणाम होईल. या सर्वात राजकारणात मोठे बदल होतील, जसे की नवीन चेहरे पुढे येतील, महिलांची संख्या वाढेल, जुने नेते नवीन आव्हानांना सामोरे जातील, पक्षांना नवीन रणनीती तयार करावी लागेल. थोडक्यात 2029 ची निवडणूक ही गेम चेंजर ठरणार आहे. तर मित्रांनो, 2029च्या निवडणुका या फक्त एक निवडणूक नसून भारताच्या राजकीय इतिहासातील एक मोठा टर्निंग पॉइंट असणार आहे. महाराष्ट्रात आमदार खासदारांची संख्या वाढणार, महिलांना मोठी संधी मिळणार आणि राजकारणात नवे समीकरण तयार होणार. आता पाहायचं म्हणजे या बदलाचा फायदा कोणाला होणार आणि कोणाला तोटा. तुमचं मत काय आहे? हे बदल योग्य आहेत का? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.